नमस्कार. आवाज जनता की मध्ये आपले स्वागत आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेचे माननीय आयुक्त अभिजीत चौधरी यांची घेतली भेट. नरेंद्र झिचकार यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी मनपा आयुक्त यांना निवेदन देऊन पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रात घाणीचे साम्राज्य, अनेक प्रकारची बिमारी बद्दल, प्रदूषित पाण्याबद्दल, तसेच कचरा गाडी व केटी नगर फ्रेंड्स कॉलनी येथे बंद पडलेल्या महानगरपालिका हॉस्पिटल प्रसूतीसाठी सुरू करण्याबाबत चर्चा केली. नरेंद्र झिचकार यांनी काळाची गरज लक्षात घेता पश्चिम नागपुरातील महिलांसाठी व त्यांच्या आरोग्यविषयक हा महत्त्वाचा मुद्दा घेऊन माननीय आयुक्त साहेब यांना ज्वलंत विषयावर ध्यान आकर्षित केले. माननीय आयुक्त यांनी लवकरात लवकर मार्ग काढण्याचे आश्वासन दिला. शिष्टमंडळात घनश्यामजी मांगे, श्यामसिंग ठाकूर, सुरेश सिंगने, शाबीर अली, माजी नगरसेवक किशोर झिचकार, राजू चौरसिया इत्यादी उपस्थित होते. धन्यवाद. म्हणजे सेकंडरी हेल्थ केअर तर त्याच्यासाठी मात्र आपल्याला व्यवस्थित बसून प्लॅनिंग करावं लागेल, कारण तेवढी मॅन पॉवर पाहिजे. एवढी मोठी म्हणजे ती आपली इन्व्हेस्टमेंट आहे, खूप चांगलं जागेवर आहे, ते सेंट्रली लोकेटेड आहे, छान बनले. भारत आपली स्वतःची आयसीयू सेंटर आहे. Adjoining building also which has a hospital to NMCC. They both are connected also. So that was the whole plan. the adjacent hospital, the OPD must be going on now. Yes, sir. So why do we need a separate OPD? No, it is not sufficient because in that area खूप त्या एरियामध्ये साहेब खूप जास्त very needed. तुम्ही ते हे जाऊ द्या, छोटे छोटे जे MBBSचे मेडिकल प्रॅक्टिशनर आहे ना, लाईन असेल. मला वाटतं महिनाभर तरी आपण काहीतरी ॲडजस्ट करून इथले डॉक्टर जर बसून एक्स्ट्रा पण केलं पाहिजे. आणि नर्सिंग होम तर केलंच पाहिजे साहेब तिथे. म्हणजे हे जे प्रसूती विभाग जो आहे तो तिथे फार गरज आहे त्याची. आणि हे कसं आहे, आमचं म्हणणं नाही आहे, आता त्या एरियात मी फिरतो तर आम्हाला जे सांगण्यात आलं त्याचं आम्ही डेप्युटेशन घेऊ. सगळे त्याच एरियातले लोक आहेत. मी स्वतः तिकडे एकदा व्हिजिट करतो आणि डिपार्टमेंट बरोबर चेक करतो की काय आपल्याला इमिजिएटली सुरू करता येईल आणि पुढे लॉंग टर्म मध्ये काय डेव्हलप. दोन प्लॅन पाहिजे, इमिजिएट आणि सध्याच्या अवस्थेमध्ये तिकडे सर रोडाचा खूप प्रॉब्लेम आहे. हे पहिले दे देते. रोडाचा खूप प्रॉब्लम है. आता पाउस में बारिश से पानी बहुत अपना रोड खराब हो गया. गिट्टी खदान चौक से IBM रोड ये इतना डेंजर हो गया कि बीच में भी एक्सीडेंट हुआ था. डायरेक्ट गाड़ी वाला घुस गया था झोपड़े के अंदर. तो वो रोड इतना डेंजर है कि वो पूरा रोड बनाना पड़ता सर. ठीक. और मतलब दूसरा डेंगू मच्छर बहुत प्रकोप है हमारे. सर एक मशीन घेतली मी, एकच आपल्याला घेता येईल का कॉर्पोरेशनमध्ये? फारच इफेक्टिव्ह आहे. आम्ही 10 मशीन घेतले चालवतोय. प्रत्येक झोन मध्ये एक मशीन आहे. पहिले 7 मशीन्स होत्या, त्या वाढून तुम्ही काम करत आहे. बघितलं फॉगिंगचं, पण समजा आणखी गरज असेल, ही जी मी मशीन घेतली मला वाटते फारच इफेक्टिव्ह आहे. म्हणजे रोज 6-7 तास म्हणजे तुम्हाला वाटलं ते डिटेल्स शेअर करतो व्हॉट्सअपवर. म्हणजे आणखी काही आपल्याला लागेल बिलकुल. आपल्याकडे गाड्या आहेत. आप सूंघ नहीं सकते सर. मेरे पास बॉटल में ला के दिया, एनर्जी जोन में गया, और ये 10-12 साल से. आप मुझे ला के दीजिए. सोमवार को आके मुझे मिलिए, आपकी कंप्लेंट लिख के दीजिए या फिर साहब के थ्रू भी मुझे भेज दिया व्हॉट्सअप पे देतो म्हणजे. हाँ, मैं करता सर. मैं 15 साल से भिड़ा हूँ. म्हणजे पिण्याच्या पाण्यामध्ये आपलं गटरचं पाणी साहेब 15 वर्षापासून कोणी सॉल्व नाही करू शकत. और सर उसमें क्या होता है कि गरीब लोगों के यहाँ मतलब तो ज्यादा वो नहीं है. सब रात में थके मार जाते हैं ना, तो सुबह डायरेक्ट मोटर रहती है. उनको तो मालूम नहीं कि टंकी में गटर का चलेगा. कंटामिनेशन है पानी वही चीज़ है. इमीडिएटली एड्रेस करेंगे. मैं तुम्हारा पार्ट ऑफ एप्लीकेशन मैं उसको इमीडिएटली. और सर दूसरा मैं ये बोल रहा, मेरे पूरे रोड पे CCTV कैमरे मेरे यहाँ भी है. और 8 दिन कचरे वाला किचन का कचरा नहीं ले जा रहा. और इतना इंपॉर्टेंट रोड 2 थाने हैं, फिर रामदेवा कॉलेज है, मंदिर है, वहाँ पर झाड़ू तो महीनों नहीं लगती. मैं कैमरे में प्रूफ कर सकता है. ना गाड़ी आती है ना. पांडे जी को बोल के थक गए. परसों भी भैया ने भी बहुत मदद की, लेकिन वो कुछ. और लड़का तो इतने बेकार है वो कि हमारा बेटे 2 घर का ले जाता है, 1 घर का नहीं. और मुझे मजबूरी में ऐसा करना पड़ा. और गरीब बस्ती है, क्या करें उसके. असा आहे, चिकनगुनिया आणि डेंग्यूचा जो प्रादुर्भाव आहे हा दिवसेंदिवस वाढत आहे. सरकारी हॉस्पिटल, कॉर्पोरेशनचे हॉस्पिटल हे कमी पडत आहे. पण दुर्भाग्यपूर्ण पश्चिम नागपूरमध्ये केटी नगरचे जे हॉस्पिटल आहे ते कॉर्पोरेशनने तयार केलेलं हे बंद पडलेलं आहे. करोनाच्या काळामध्ये मी एक माझ्या संस्थेतर्फे ते हॉस्पिटल करोना रुग्णांसाठी कॉर्पोरेशनच्या संयुक्त उपक्रमामध्ये मी ते चालवलं. मी आज कमिशनर साहेबांना हीच विनंती करण्यात आलो आणि सगळेजण पश्चिम नागपूरचे सगळे रहिवासी आहेत
की KT नगरचं जे हॉस्पिटल आहे ते ताबडतोब तुम्ही सुरू करा. ॲडिशनल तिथं OPD तुम्ही चालवा, जेणेकरून गरीब घरचे लोक, आज तुम्ही बघाल छोट्या छोट्या प्रॅक्टिशनरकडे समस्या आहे, तिथं लाईन लागत आहे. सरकारी हॉस्पिटलमध्ये जागा नाही, बऱ्याचशा प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये बेड नाही. अशा परिस्थितीमध्ये आपली एवढी सुंदर चांगली वास्तू जी कॉर्पोरेशनने बनवलेली आहे ती बंद पडलेली आहे. मी त्यांना म्हटलं की तुम्ही चालवा तुमच्या डॉक्टर्सकडनं, नाही तर मला तुम्ही सांगा, मी ते माझे डॉक्टर्स तिथं लावून एक कमीत कमी महिन्या 2 महिन्यासाठी ते तिथं आम्ही ते हॉस्पिटल रन करू. आणि याच्यानंतर आम्ही त्यांना एक पुढचा प्लॅन दिला की इथं प्रसूती विभाग जो आहे, गरीब घरच्या लोकांना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी परवडत नाही, तर त्यांच्यासाठी एक डागा नर्सिंग होमसारखं एक KT नगर नर्सिंग होम तिथं सुरू झालं पाहिजे, जेणेकरून पश्चिम नागपुरातले गरीब बिचारे लोक त्यांना तिथं डिलिव्हरीसाठी एक चांगली सोय होईल. हे सगळेजण आम्ही कमिशनर साहेबांना आम्ही डेप्युटेशन घेऊन गेलो आणि ताबडतोब कमिशनर साहेबांनी याला पॉझिटिव्ह विचार करून ताबडतोब तिथे OPD सुरू करण्याचं आम्हाला आश्वासन दिलं. त्याच्यानंतर पुन्हा एक वेळा बसून तिथं नर्सिंग होम आपण कसं करता येईल त्या दृष्टीने एक मिटिंग देखील ते बोलावणार आहे. त्याकरता आम्ही सगळेजण इथं आलो. ठीक आहे.